योगेश कदम, दुसरे गिरीश महाजन, तिसरे संजय शिरसाट। राज्यपालांकडून तुम्हाला न्याय मिळेल, राज्यपालांकडून न्याय मिळेल असं वाटतं? समोर आलेलं आहे यांचे जे जावई होते ते मद्यपान केल्याचं उघड जे आहे त्या अहवालात समोर आलं नाही, एक लक्षात घ्या, त्यांनी मद्यपान केलं, मद्यपान करणं गुन्हा आहे असं काही असायचं कारण नाही। मद्यपान करणं जर गुन्हा असेल तर मद्य विक्रीचा निर्णय शासनाचा आहे, मग शासनाने काय करत आहे? मुळात एका हाऊस पार्टीला रेव पार्टीचा बनाव करून त्याला रेव पार्टीचं स्वरूप देणं हे चूक आहे। ज्या पद्धतीची ही रेड झाली आहे त्याची सगळी जर क्रोनॉलॉजी समजून घेतली तर आपल्या लक्षात येईल की संजय राऊत साहेब आधी आरोप करत होते, मग संजय राऊत साहेबांवरती जेल कारवाई झाली, नवाब मलिकांनी असे आरोप केले, नवाब मलिकांवर कारवाई झाली, आता एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये कोल्ड वॉर रंगलेला आहे। या कोल्ड वॉरची अनेक उत्तरं अजूनही महाजनांनी दिलेली नाहीत। महाजनांना जे प्रश्न विचारले होते की हॉटेल ट्रायडंट मध्ये आपण प्रफुल्ल लोढाला भेटायला गेला होतात का, गेलात तर का गेलात, आपलं असं काय नेमकं काम होतं, आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजूनही गिरीश महाजनांनी दिलेली नाहीत। उलट पक्षी 4 दिवस मौन बाळगणाऱ्या गिरीश महाजनांनी काल ज्या तत्परतेने पत्रकार परिषद घेण्याचा प्रयत्न केला ते अत्यंत वाईट। महायुतीने प्लॅन बी तयार केला, महायुतीने प्लॅन बी तयार केला। प्लॅन बी म्हणजे जर ठाकरे बंधू एकत्र आले तर महायुती काही महत्वाच्या महापालिकेच्या जागा एकत्र बघा, महायुती ही 24/7 राजकारणाचा विचार करणारी आहे। कालचा दिवस आमच्यासाठी राजकारणाचा विचार करणारा नाही, आमच्या नेत्याच्या वाढदिवसाचा होता। यामध्ये सन्मान्य मनसे प्रमुखांनी येऊन शुभेच्छा देणं हा एक दुग्ध शर्करा दुधात साखर पडण्याचा योग होता। कालचा सोहळा हा अत्यंत कौटुंबिक सोहळा होता। आम्ही त्याला पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन बघतो।